राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार आता एकत्र शिवालय या कार्यालयामध्ये आहेत। नेत्यांमध्ये या ठिकाणी बैठक होणार आहे। काँग्रेसचे नेते मात्र या ठिकाणी उपस्थित नाहीत, तर दुसऱ्या फळीतले जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते सुद्धा या बैठकीमध्ये आहेत। संजय राऊत काही वेळातच आता या ठिकाणी पोहोचत आहेत, तर काही वेळापूर्वीच राज ठाकरे आणि शरद पवार देखील शिवालय या ठिकाणी पोहोचले असून त्यांच्यामध्ये आता बैठक इथे होत आहे। 12:30 वाजता निवडणूक अधिकाऱ्यांची भेट हे नेते घेणार आहेत। राज ठाकरे आणि शरद पवार हे पहिल्यांदाच शिवालयमध्ये या ठिकाणी आलेले आहेत। ठाकरेंच्या सेनेचं हे कार्यालय आणि या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे आणि त्या ठिकाणी एक निवेदनावर स्वाक्षऱ्या सर्वांच्या केल्या जातील आणि नंतर हे निवेदन जे आहे ते राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना जे आहे ते दिले जाणार आहे। ही तीन दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। ज्यावेळेला उद्धव ठाकरे हे शिवालयमध्ये पोहोचलेले होते, त्यानंतर राज ठाकरे शिवालयमध्ये पोहोचले आणि शरद पवार हे आता काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही तीन दृश्य हे तीन प्रमुख नेते राज्याचं राजकारण ज्या तीन प्रमुख नेत्यांच्या भोवती फिरतं, असे तीनही नेते आज शिवालयमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी आपल्याला काही हरकत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे आज सर्वपक्षीय निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत असताना राज ठाकरे हे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवालय या ठिकाणी दाखल झाले। अर्थात ठाकरे बंधूंची युती होणार याचे संकेत या सगळ्यामधून मिळतात। उद्धव ठाकरेंनी तर उघडपणे राज ठाकरे आपल्या सोबतच असतील असं म्हटलेलं आहे, मात्र राज ठाकरे यांनी उघडपणे असं युती संदर्भात कोणतं भाष्य केलं नव्हतं। काँग्रेसचे नेते मात्र अद्याप शिवालयात पोहोचलेले नाहीत। अर्थात हर्षवर्धन सपकाळ दिल्लीला गेलेले आहेत, तर इतर जे नेते आहेत म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत किंवा वर्षा गायकवाड आहेत मुंबईच्या अध्यक्षा, त्या देखील या शिवालयामध्ये आलेल्या नाहीत। सर्व पक्षीय नेते शिवालयामध्ये दाखल झालेत। काँग्रेस या सर्व पक्षीय नेत्यांसोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाणार की नाही याविषयीची उत्सुकता असेल, आपली नजर त्यावर असेलच, मात्र अद्याप तरी काँग्रेसचे नेते या ठिकाणी पोहोचले नाहीत। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे सध्या शिवालयामध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये या ठिकाणी संवाद सुरू आहे। ठाकरे बंधू हे एकत्र आल्यानंतर त्यांच्यामधलं कौटुंबिक वाद दूर झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यामध्ये 5 ते 6 वेळा त्यांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत। आता शरद पवार सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत, मात्र काँग्रेसचे नेते अजूनही शिवालयामध्ये पोहोचलेले नाही आहेत। निवृत्ती बाबर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, काँग्रेसचे नेते अद्यापही शिवालयात पोहोचले नाही। नक्कीच आपण पाहतोय की सर्व नेते जे आहेत ते नेते शिवालयामध्ये दाखल व्हायला सुरुवात होते, परंतु सर्वांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया येते या ठिकाणी। बाळासाहेब थोरात या बैठकीसाठी जात आहेत का? तर बाळासाहेब थोरात देखील आता शिवालय या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ठाकरे बंधू आणि सुद्धा येऊ शकतो। मी वर्किंग कमिटीचा मेंबर आहे, ज्येष्ठ यादीत आहे मी, असं काही नाही। प्रतिनिधित्व काँग्रेसचा आहे नाही। विषय आमचा आहे, पहिले लक्षात ठेवा। पहिलं राहुलजीने हा विषय घेतलेला होता। मुद्दा असा उपस्थित केला गेला आहे की मनसेच्या सोबत प्रदेशाध्यक्ष आल्यावर विचारणा केली जाईल, त्यामुळे ते आले नाहीत। कोण कोण येणार हे आम्हाला माहित नाही। आम्हाला निमंत्रण आलंय, आम्ही आलेलो आहोत आणि विषय हा राहुलजींनी उचललेला आहे। आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी उचललेला मुद्दा आहे। लोकशाही राहणार का नाही हे ठरवणारा मुद्दा आहे आणि त्यामुळं या विषयामध्ये आम्ही जातो। त्या ठिकाणी सुरू केलेला आहे वोट चोर गद्दी छोड ही अभियान सध्या आमचं काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठिकाणी सुरू आहे। सिग्नेचर कॅम्पेन त्या ठिकाणी आमच्या चालू आहेत। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही या संदर्भामध्ये जाणार आहोत आणि त्यामुळे या मुद्द्यावरती बोलायचं झालं तर लोकशाही टिकली पाहिजे, त्या ठिकाणी संविधान टिकलं पाहिजे आणि जे होणारं इलेक्शन जो या सगळ्या लोकशाहीचा आत्मा आहे तो राहिला पाहिजे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी असं आहे की या जी प्रक्रिया आहे इलेक्शन आहे ही इंडिपेंडेंट बॉडी आहे। अपेक्षा करतो की स्वायत्त बॉडीने स्वायत्ततेने काम करावं। ज्या तऱ्हेने ही भूमिका आहे की सगळ्यांची भूमिका असली पाहिजे होती सर्व पक्षांची आणि म्हणून अपेक्षा होती की भाजपने सुद्धा याच्यामध्ये गेला पाहिजे, पण मला माहिती आहे की ते येणार नाहीत, कारण ज्या तऱ्हेने इलेक्शन कमिशन जे आहे ते त्यांच्या हातचं खेळणं झालेलं आहे। आज आम्ही सातत्याने आरोप करत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन कमिशनच्या बाळासाहेब थोरात आलेत ना आमचे ज्येष्ठ नेते, त्यांच्याबरोबर आलेले आहेत।
या देखील आता शिवालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। लोकशाही संविधान टिकला पाहिजे असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे आणि आता शिवालयामध्ये या प्रमुख नेत्यांची बैठक, आदित्य ठाकरे हे देखील आता इथे पोहोचलेत। सर्वच प्रमुख नेते